नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण शास्त्राचे 3 प्रकार, त्यानंतर सायन्स हा जो शब्द आहे, हा शब्द लॅटिन शब्दापासून म्हणजे सायन्सिया या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान, आणि त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने शास्त्राचे जे काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्या प्रमुख वैशिष्ट्यांचा आढावा घेतला. आज आपण नवीन मुद्दा घेत आहोत, तो म्हणजेच मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून उदय. मित्र हो, मानसशास्त्राचे मूळ प्राचीन ग्रीक संस्कृतीत खऱ्या अर्थाने आपल्याला आढळून येतं. प्राचीन ग्रीक संस्कृतीत मानसशास्त्राचं मूळ आढळतं. याचाच अर्थ असा की मानसशास्त्राची पहिली व्याख्या डी ॲनिमा या ग्रंथामध्ये एरिस्टॉटल या ग्रीक तत्ववेत्त्याने केली, आणि या ग्रीक तत्ववेत्त्याने मानसशास्त्राची जी व्याख्या केली ते म्हणजेच मानसशास्त्र म्हणजेच आत्म्याचं अध्ययन करणारे शास्त्र. आणि तर प्रश्न निर्माण झाला, आत्मा म्हणजे काय? आत्म्याला प्रयोगशाळेत आपल्याला आणता येईल का? किंवा आत्म्याचं प्रत्यक्षपणे आपल्याला निरीक्षण करता येईल का? किंवा आत्मा कुठे असतो? अशा स्वरूपाचे प्रश्न निर्माण झाले, आणि काळाच्या ओघामध्ये एरिस्टॉटलने केलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या मागे पडली. खऱ्या अर्थाने मानसशास्त्र आणि तत्वज्ञान हे दोन्ही विषय सुरुवातीच्या कालखंडामध्ये एकत्रितरित्या अभ्यासले जात होते. पण मात्र पुढे मानसशास्त्राने शास्त्र म्हणून वाटचाल करायला सुरुवात केली, आणि मग मानसशास्त्राने शास्त्र म्हणून वाटचाल करायला सुरुवात केली. पण मानसशास्त्र 1870च्या दशकापूर्वी मानसशास्त्र आणि तत्वज्ञान ही दोन्ही विषय एकत्रितरित्या अभ्यासले जात होते. मग अशातच एरिस्टॉटलची जी व्याख्या आहे ती मागे पडली, आणि त्यानंतर मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची नव्याने व्याख्या केली. आणि मॅकडुगलने देखील व्याख्या जी केली ती व्याख्या बघा, मानसशास्त्र म्हणजेच मानवी मनाचं अध्ययन करणारे शास्त्र. आणि मॅकडुगलने जी संकल्पना मांडली मन ही संकल्पना देखील आपल्याला बोटाच्या चिमटीमध्ये किंवा नेमकी कुठं आहे किंवा मनाचं आपल्याला प्रत्यक्ष निरीक्षण करता येईल का, अशा स्वरूपाची प्रश्न निर्माण झाली. आणि काळाच्या ओघामध्ये मॅकडुगलने केलेली मानसशास्त्राची जी व्याख्या आहे ती व्याख्या देखील मागे पडली. मग 1870च्या दशकापूर्वी मानसशास्त्र ज्या अशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करत होतो ते म्हणजेच आराम खुर्ची पद्धती आणि दंतकथा पद्धती, ह्या मानसशास्त्राच्या अभ्यास करण्याच्या खऱ्या अर्थाने अशास्त्रीय पद्धती होत्या. आणि या अशास्त्रीय पद्धतीच्या माध्यमातून 1870च्या दशकापूर्वी मानसशास्त्राचा अभ्यास केला जात होता. मग या आराम खुर्ची किंवा दंतकथा पद्धतीद्वारे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी भाकीत करणं, अशा स्वरूपाच्या ह्या पद्धती होत्या. पण मात्र या पद्धती मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा प्राप्त करून देऊ शकल्या नाहीत. मग त्या कालखंडामध्ये तत्वज्ञान आणि मानसशास्त्र ही दोघंही विषय एकत्रित अभ्यासले जात होती, आणि दोघाही विषयांचा अभ्यास पद्धती ज्या होतात किंवा अभ्यास विषय जो होता तो मात्र वेगवेगळ्या स्वरूपाचा होता. त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचा जो अभ्यास विषय होता तो म्हणजेच अध्यात्म, आणि मानसशास्त्राचा अभ्यास होता मन, आत्मा आणि वर्तन. आणि साहजिकच मानसशास्त्राचे शास्त्र म्हणून प्रगती व्हायला सुरुवात झाली, आणि खऱ्या अर्थाने 1879 साली स्वतंत्र शास्त्र म्हणून मानसशास्त्राचा उदय झाला. बघा, 1879 साली मानसशास्त्राचा स्वतंत्र शास्त्र म्हणून उदय झाला. बघा, आता खऱ्या अर्थाने मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून शास्त्रीय अभ्यास व्हायला सुरुवात झाली. आणि मग जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम वुंड यांनी 1879 साली मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनमधील लिप्झिग या विद्यापीठात स्थापन केली. कधी स्थापन केली? विल्यम वुंड यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मन विद्यापीठातील जर्मनीतील लिप्झिग या विद्यापीठामध्ये ही
प्रयोगशाळा प्रस्थापित झाली आणि साहजिकच या घटनेकडे मानसशास्त्राचा स्वतंत्र शास्त्र म्हणून उदय झाला. मग ही जे विल्यम वुंट या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा प्रस्थापित केली आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने मानसशास्त्राकडे शास्त्र म्हणून बघायला सुरुवात झाली. कारण मानसशास्त्राकडे शास्त्र म्हणून बघण्याची सुरुवात का झाली तर मानसशास्त्रीय जे प्रयोग आहेत ती प्रयोग आपल्याला करता येतात अशा स्वरूपाची ही मानसशास्त्राची प्रयोगशाळेमुळे खऱ्या अर्थाने मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा प्राप्त झाला. मित्रहो, त्यानंतर खऱ्या अर्थाने रचनावादाचा उदय झाला. आता रचनावादाचे जे जनक आहेत ते जनक म्हणजेच विल्यम वुंट आणि त्याचा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी म्हणजेच एडवर्ड बी टिचनर. बघा, रचनावादाचे जनक विल्यम वुंट आणि विल्यम वुंटचाच विद्यार्थी एडवर्ड बी टिचनर. मग हा जो रचनावादाचा उदय झाला, रचनावाद हा मानसशास्त्रातील सर्वसाधारणपणे पहिला विचारप्रवाह मानला जातो आणि विल्यम वुंट आणि त्याचा जो विद्यार्थी होता तो म्हणजेच एडवर्ड बी टिचनर यांनी रचनावादाचा पुरस्कार केला आणि रचनावादाच्या पुरस्कारामध्ये विल्यम वुंट यांनी वेदन, संवेदन, स्मृती इत्यादी बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करण्यासाठी आत्मनिरीक्षण पद्धतीचा अवलंब केला. बघा, विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा प्रस्थापित केली आणि प्रयोगशाळा प्रस्थापित केल्यानंतर साहजिकच हा रचनावादाचा उदय देखील मांडला, त्याचा जनक देखील तो आहे. आणि विल्यम वुंट यांनी वेदन, संवेदन आणि स्मृती इत्यादी बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला त्या पद्धतीला आत्मनिरीक्षण पद्धती असं म्हणतात किंवा आत्मनिरीक्षण पद्धतीचा अवलंब केला. आता वेदन आणि संवेदन आणि स्मृती या तीन घटकांचा बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करण्यासाठी आत्मनिरीक्षण पद्धतीचा त्याने अवलंब केला. आता आत्मनिरीक्षण म्हणजे काय? आत्मनिरीक्षण म्हणजेच व्यक्ती अंतर्मुख होऊन स्वतःच्या मनामध्ये किंवा स्वतःच्या मनाचं निरीक्षण करणं किंवा स्वतःच्या मनामध्ये डोकावून पाहणं म्हणजेच आत्मनिरीक्षण. बघा, व्यक्ती अंतर्मुख होऊन स्वतःच्या मनाचा विचार किंवा स्वतःच्या मनाचा विचार करून तो व्यक्त करणं म्हणजेच आत्मनिरीक्षण. पण या आत्मनिरीक्षण पद्धतीच्या काही मर्यादा होत्या. पहिली मर्यादा सांगितली गेली आहे, ही जी आत्मनिरीक्षण पद्धती आहे ही व्यक्तिनिष्ठ पद्धत म्हणून ओळखली गेली. कारणही तसंच आहे. ज्या वेळेस व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना एकच घटना अनुभवायला सांगितली तर प्रामुख्याने ती व्यक्ती अंतर्मुख होऊन स्वतःच्या मनामध्ये डोकावून त्याच्या बाबतीत वेगळंच मनोगत व्यक्त करेल. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करते. म्हणूनच खऱ्या अर्थाने ही जी आत्मनिरीक्षण पद्धती आहे ही पद्धती व्यक्तिनिष्ठ म्हणून मानली गेली. एक मर्यादा आहे. त्याच्यानंतर दुसरी जी मर्यादा आहे, ही आत्मनिरीक्षण पद्धती जी आहे लहान मुलं, वृद्ध तसेच मनोरुग्ण यांच्यावर या आत्मनिरीक्षण पद्धतीचा अवलंब करता येत नाही. या आणि अशा स्वरूपाच्या काही मर्यादा असल्यामुळे साहजिकच आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर करणं किंवा अवलंब करणं काळाच्या ओघामध्ये बंद झालं किंवा काळाच्या ओघामध्ये ही आत्मनिरीक्षण पद्धती जी आहे ही आत्मनिरीक्षण पद्धती मागे पडली आणि त्यानंतर कार्यवादाचा उगम उदय झाला आणि कार्यवादाचा जो जनक आहे तो म्हणजेच विल्यम जेम्स. बघा, कार्यवादाचा जनक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स आणि या कार्यवादाचा विचार प्रवाह या विल्यम जेम्स या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी मांडला, म्हणून त्यांना अमेरिकन मानसशास्त्राचा जनक म्हणूनही संबोधलं जात असतं. त्यांनी
म्हणजेच विल्यम जेम्स यांनी बोधात्मक अनुभवाच्या अभ्यासावर अधिक भर दिला. कशावर भर दिला? विल्यम जेम्स यांनी कार्यवादामध्ये बोधात्मक अनुभवाच्या अभ्यासावर अधिक भर दिला. आणि बोधात्मक अनुभव जे असतात ते म्हणजे काय? बोधात्मक म्हणजेच व्यक्ती जेव्हा जाणीवेच्या कक्षेत असते किंवा पूर्णतः व्यक्तीला जाणीव येते किंवा आजूबाजूच्या घटकांचं व्यक्तीला जेव्हा ज्ञान येतं, त्या ज्ञानातून व्यक्तीला काही अनुभव येत असतात. व्यक्ती काही घटना अनुभवते, काही गोष्टी करत असते, त्या गोष्टींपासून व्यक्तीला अनुभव येत असतात. हे जे अनुभव घेतलेले आहेत, हे अनुभव व्यक्ती जेव्हा जागृत अवस्थेत असते तेव्हा प्रामुख्याने व्यक्तीने हे अनुभव घेतले असतात. म्हणजेच बोधात्मक जागृत याच्यावर जेव्हा व्यक्ती असते किंवा जागृत अवस्थेत जेव्हा व्यक्ती असते, जागृत अवस्थेत व्यक्ती असताना घेतलेले जे अनुभव असतात त्या अनुभवाला प्रामुख्याने बोधात्मक अनुभव असं म्हणतात. त्यानंतर मनोविश्लेषणवादाचा उदय झाला. आता मनोविश्लेषणवादाचा जो जनक आहे तो म्हणजेच ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड, डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड. आता मनोविश्लेषणाचा उदय मानसशास्त्रातील सुरुवातीच्या विचार प्रवाहाच्या विरोधात ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी 1890च्या सुमारास किंवा या दशकात त्यांनी मनोविश्लेषणवादाचा सिद्धांत मांडला. आणि या मनोविश्लेषणवादाचा सिद्धांत मांडल्यानंतर साहजिकच मनोविश्लेषणवादी जे मानसशास्त्रज्ञ आहेत ते अबोध मनाच्या अभ्यासावर अधिक भर देतात. म्हणून डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी देखील मानसशास्त्राची व्याख्या करताना असं म्हटलं होतं की मानसशास्त्र म्हणजेच अबोध अवस्थेचं अध्ययन करणारं शास्त्र. म्हणजेच अबोध म्हणजे काय हा प्रश्न निर्माण होतो. अबोध म्हणजेच आंतरिक मन किंवा अजाणीवेच्या कक्षेवर असणारी अवस्था, म्हणजेच त्याला सबकॉन्शियस माइंड असंही म्हटलं जात असतं. आणि हे सबकॉन्शियस माइंड जे आहे किंवा अजाणीवेच्या कक्षेमध्ये व्यक्ती जेव्हा जात असते किंवा व्यक्तीला अजाणीवेच्या कक्षाचा अभ्यास करणारे शास्त्र. म्हणजे याचा अर्थ असा होतो की व्यक्ती जेव्हा जागृत अवस्थेत असते तेव्हा ती अनुभव घेते, ती बोधात्मक अनुभव म्हणजे अबोध अनुभव. व्यक्ती जेव्हा जागृत अवस्थेत नसते म्हणजे काय? म्हणजेच सबकॉन्शियस माइंड मध्ये असते म्हणजे काय की अजाणीवेच्या कक्षेवर असते किंवा व्यक्ती झोपेतही असू शकते. अशा अबोध मनाच्या अभ्यासावर या सिग्मंड फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञांनी अधिक भर दिला. अबोध मनामध्ये काही विचार जे असतात ते विचार दडपले जातात किंवा ते विचार लपवले जात असतात. आणि असे जे विचार असतात असे विचार व्यक्ती स्वतःहून व्यक्त करीत नाही. कारण असे जे विचार दडपले जातात किंवा अशा विचारांचं जे काही दमन होत असतं, दमन केलेले जे विचार आहेत ते विचार या अबोध मनामध्ये असतात आणि व्यक्ती कुणाजवळही ते विचार व्यक्त करत नाही. कारण अशा प्रकारच्या विचारातून जर व्यक्त केली तर व्यक्तीला लज्जा, शंका किंवा काही गोष्टींची भीती वाटत असते. त्याच्यामुळेच व्यक्ती अशा विचार प्रामुख्याने अबोध मनामध्ये दडलेले, लपलेले किंवा दमन झालेले विचार व्यक्ती कोणाजवळही व्यक्त करीत नाही. मग असे जे विचार आहेत असे विचार प्रामुख्याने व्यक्ती जेव्हा वर्तन करीत असते तेव्हा प्रामुख्याने व्यक्तीच्या वर्तनातून कळत न कळत अशा प्रकारचे जे विचार असतात किंवा अशा प्रकारची जी कृती असते ती कृती व्यक्त होऊन जात असते. अशाच मनाचा अभ्यास म्हणजे अबोध मनाच्या अभ्यासावर डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी अधिक भर दिला. हा मनोविश्लेषणवाद किंवा हा मनोविश्लेषणवादाचा उदय. त्यानंतर वर्तनवादाचा उदय. वर्तनवादाचा जो जनक आहे तो म्हणजे जॉन बी वॅटसन. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या विचार प्रवाहाच्या विरोधात जॉन बी वॅटसन यांनी हा वर्तनवाद मांडला आणि साहजिकच वर्तनवादाचा नवीन विचार प्रवाह मांडला
आणि साहजिकच वर्तनवादात बोधात्मक अनुभव आणि अबोध मन या दोन्ही संकल्पना ज्या आहेत किंवा या दोन्ही ज्या बाबी आहेत, या दोन्ही बाबींच्या अभ्यासाला विरोध करून केवळ निरीक्षणक्षम वर्तनाच्या अभ्यासावर या वर्तनवादी जी मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी अधिक भर दिला आणि मानसशास्त्राच्या अभ्यासास अधिक शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून वर्तनवादी मानसशास्त्र म्हणजेच जॉन बी वॅटसन यांनी शास्त्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. हा वर्तनवादाचा उदय. आणि वर्तनवादाचा जेव्हा उदय झाला तेव्हाच प्रामुख्याने मानसशास्त्राची जी प्रचलित व्याख्या आहे ती व्याख्या देखील त्या ठिकाणी या जॉन बी वॅटसननेच केलेली आहे. खऱ्या अर्थाने मॉर्गन अँड किंग या मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्राची प्रचलित व्याख्या केली आहे. पण जॉन बी वॅटसन काय म्हणतो, मानसशास्त्र म्हणजेच वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र. पण त्या ठिकाणी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र जेव्हा जॉन बी वॅटसन म्हणत असतो तेव्हा त्याच्यावर अनेक वर्तनवादी जी मानसशास्त्रज्ञ आहेत त्या वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांनी आक्षेप घेतली. त्याच्यामध्ये मॉर्गन आणि किंग ही मानसशास्त्रज्ञ होती आणि त्यांनी मानसशास्त्राची प्रचलित व्याख्या सांगितली. ती व्याख्या बघा कोणी केली, मॉर्गन अँड किंग. ती व्याख्या अशी आहे की मानसशास्त्र म्हणजेच मानवी वर्तनाचा आणि प्राणी मात्रांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. मग वर्तनवादाचा जो उदय झाला तो उदय जॉन बी वॅटसन यांनी केला आणि जॉन बी वॅटसनने खऱ्या अर्थाने बोधात्मक अनुभव आणि अबोध मन या दोन्ही जे बाबी आहेत यांना कडाडून असा विरोध केला आणि कडाडून विरोध केल्यानंतर त्यांनी जो सिद्धांत मांडला किंवा त्याने जे वर्तनवादाच्या संदर्भात म्हटलं की निरीक्षण वर्तनाच्या अभ्यासावर भर देऊन मानसशास्त्राच्या अभ्यासास अधिक शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या जॉन बी वॅटसन या मानसशास्त्रज्ञांनी केला. त्यानंतर मानवतावादाचा उदय. आता मानवतावादाच्या संदर्भात मानवतावादाचा जो जनक आहे तो जनक म्हणजेच कार्ल रॉजर्स. बघा हे काय सांगतो, कोणी कोणत्या प्रकारचा वाद मांडला त्याचं मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला जोडे लावा किंवा एका वाक्यात उत्तर द्या याच्यामध्ये हे विचारलं जात असतं. त्या दृष्टिकोनातून तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजेच रचनावाद कोणी मांडला, त्याचबरोबर कार्यवादाचा उगम कोणी मांडला, त्यानंतर मनोविश्लेषणवादाचा उदय किंवा हा वाद कोणी मांडला, हे जे मी तुम्ही सुरुवातीलाच मी का सांगतो की विद्यार्थ्यांना ती मानसशास्त्रज्ञांची नावं लक्षात राहावी म्हणून. मग तसंच मानवतावादाचा जो उदय आहे किंवा मानवतावादाचा जनक जो आहे तो म्हणजेच कार्ल रॉजर्स. 20व्या शतकाच्या प्रवर्गात मनोविश्लेषणवाद आणि वर्तनवाद या विचारप्रवाहांचे वर्चस्व होतं 20व्या शतकात. पण 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स यांनी मानवतावाद हा नवीन विचारप्रवाह मांडला आणि मनोविश्लेषणवादातील अबोधावस्था आणि वर्तनवादातील निर्बोधता या दोन्ही गोष्टींना कार्ल रॉजर्स यांनी विरोध केला किंवा त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी मानवतावाद मांडला. आता मानवतावादाचे संदर्भात मानवतावाद स्वइच्छा म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही इच्छा असतात, अपेक्षा असतात. स्वइच्छेनुसार स्वइच्छा, स्वनियंत्रण, स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण प्रस्थापित करणे, नियंत्रण म्हणजे याचा अर्थ असा की मानवतावादी जी मानसशास्त्रज्ञ आहेत ती मानसशास्त्रज्ञ व्यक्तीकडे पाहण्याचा जो त्यांचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन म्हणजेच मानवतावादी दृष्टिकोन. व्यक्तीला या ठिकाणी मानवतावादी मानसशास्त्रज्ञ जे आहेत ते पूर्णपणे स्वतंत्र देतात. कारण काय, व्यक्तीला तिचं वर्तन करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच स्वइच्छा म्हणजे स्वतःच्या इच्छा, स्वनियंत्रण व्यक्ती स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवते. योग्य अयोग्य ते ठरवण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असते.
म्हणजेच आणि आत्मवास्तविकरण. मी सांगितलं स्वइच्छा, स्वनियंत्रण आणि आत्मवास्तविकरण. आता आत्मवास्तविकरण म्हणजे काय? जेव्हा व्यक्तीच्या स्वइच्छा पूर्ण होत असतात, कुठल्याही इच्छा अपूर्ण राहत नाहीत, किंवा नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनात स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण करण्याची व्यक्तीला गरज भासत नाही, त्यावेळेस व्यक्ती खऱ्या अर्थाने आत्मवास्तविकरण म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये सेल्फ ॲक्च्युलायझेशन असं म्हणतात. आणि हे आत्म वास्तविकरणाची जी प्रेरणा आहे ते त्या प्रेरणेपर्यंत व्यक्ती पोचली तर व्यक्ती प्रामुख्याने अतिशय उत्तम असं म्हणजेच व्यक्तीला या जगातील जे व्यक्ती आहेत, प्राणी आहेत, त्यांच्याकडे पाहण्याचा व्यक्तीचा पूर्णतः मानवतावादी दृष्टिकोनातून पाहत असते, कारण तिची स्वतःचीच आत्मवास्तविकरणाची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा पूर्ण झालेली असते. अशा थोड्याच व्यक्ती असतात आणि या आत्मवास्तविकरण या बाबींचा अभ्यासावर मानवतावादी मानसशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी या ठिकाणी अधिक भर दिला. मग आपण पुढे बघणार आहोत बौद्धिक उत्पत्तीचा उदय. आता बौद्धिक उत्पत्ती कोणी मांडली? बौद्धिक उत्पत्तीचा उदय किंवा जनक कोण आहेत? तर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्रिस नेसर हे बौद्धिक उत्पत्तीचे जनक म्हणून संबोधले जात असतात. कोण? अल्रिस नेसर, बौद्धिक उत्पत्तीचे जनक. साधारणतः बौद्धिक उत्पत्तीचा जो सिद्धांत आहे, कॉग्निटिव्ह सायकोलॉजी एक स्वतंत्र असा विषय आहे. त्यानंतर 1950 ते 1960 या दशकाच्या दरम्यान मनोविश्लेषणवाद आणि वर्तनवाद मागे टाकणारी ही बौद्धिक उत्पत्ती ज्यांनी मांडली ती म्हणजेच अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्रिस नेसर यांना बौद्धिक उत्पत्तीचा जनक म्हणून संबोधलं जात असतं. बौद्धिक उत्पत्तीचा अवलंब करणारे संशोधक किंवा मानसशास्त्रज्ञ जे असतात ते स्मृती, निर्णय प्रक्रिया, समस्या परिहार, बुद्धिमत्ता, भाषा इत्यादी उच्च मानसिक प्रक्रियांचा चुंबकीय अनुस्पंद प्रतिमा आणि पॉझिट्रॉन प्रतिमा या तंत्राचा वापर करून या उच्च मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करतात. कोणकोणत्या उच्च मानसिक प्रक्रिया सांगितल्यात मी? स्मृती, निर्णय प्रक्रिया, समस्या परिहार, बुद्धिमत्ता, भाषा. या उच्च कोटीतील मानसिक प्रक्रिया आहेत. आणि उच्च कोटीतील मानसिक प्रक्रियांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल त्यासाठी त्यांनी जे तंत्र सांगितलं आहे ते म्हणजे चुंबकीय अनुस्पंद प्रतिमा, त्याला इंग्रजीमध्ये MRI आणि पॉझिट्रॉन म्हणजे PET असं म्हटलेलं आहे. आणि या तंत्रांचा अवलंब करून प्रामुख्याने या बौद्धिक उत्पत्तीचा तंत्रांचा अवलंब करून खऱ्या अर्थाने बौद्धिक उत्पत्तीचा अभ्यास केला जात असतो, किंवा या उच्च कोटीतील ज्या मानसिक प्रक्रिया आहेत त्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जात असतो. मित्रो, आपण मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास बघितला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की मानसशास्त्राचं मूळ प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये आढळतं. प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये अरिस्टॉटलने केलेली व्याख्या आपण बघितली, मॅकडुगलने केलेली व्याख्या बघितली. 1870च्या पूर्वी मानसशास्त्र ज्या अशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करीत होतं ते आपण बघितलं. त्यानंतर आपण मुद्दा बघितला आहे 1879 साली मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून उदय झाला. याचं कारण आपण बघितलं की विल्यम वुंट या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा प्रस्थापित झाली आणि संपूर्ण जगाचं मानसशास्त्राकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन झाला तो म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोन. त्यानंतर आपण रचनावाद बघितला. त्यानंतर आपण कार्यवादाचा उदय बघितला. त्यानंतर मनोविश्लेषणाचा उदय बघितला. त्यानंतर मानवतावादाचा उदय बघितला, वर्तनवादाचा उदय बघितला आणि शेवटी आपण जे बघितलं आहे बौद्धिक उत्पत्तीचा उदय. आणि या बौद्धिक उत्पत्तीमध्ये खऱ्या अर्थाने
स्मृती, निर्णय प्रक्रिया, समस्या परिहार, बुद्धिमत्ता, भाषा यांचा जो अभ्यास आहे, यांचा अभ्यास चुंबकीय अनुस्पंद प्रतिमा आणि पॉझिट्रॉन या तंत्रांच्या माध्यमातून केला जातो. आपण उद्या मानसशास्त्राच्या ज्या काही अभ्यास पद्धती आहेत त्या अभ्यास पद्धतींचा आपण उद्याच्या तासाला विचार करू. इथे मी थांबतो.